नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खोबऱ्याची आमटी कशी बनवायची ते बघणार आहे। आता प्रत्येक आईला किचनमध्ये आल्यानंतर प्रश्न पडतो की भाजीला काय नाही आणि भाजी काय बनवायची। तर तेव्हा आज ही आपण भाजी सोप्यात सोपी भाजी म्हणजे आपण खोबऱ्याची आमटी बनवणार आहे। खूप छान असा आमटीचा पदार्थ आहे की ही आमटी तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता। डब्याला सुद्धा नेऊ शकता, शेतात काम करत असेल तर नेऊ शकता। खूप छान अशी ही आमटी तयार होते। तर ह्या आमटीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे 2 मीडियम साईजचे कांदे मी कट करून घेतलेले आहे। अर्धी वाटी खोबरं किसलेले घेतलेलं आहे। 7-8 लसूण पाकळ्या आणि अगदी 1 इंच आलं कट करून घेतलेलं आहे आणि अगदी देठासहित थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। ह्या काड्या जर घेतल्या ना तर आमटी अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी तयार होते। आता खोबरं आणि कांदा हे आपण खरपूस असं हे भाजून घेऊ। तर बघा, इथे मी लोखंडी तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर आता आपण खोबरं भाजून घेणार आहे। जेवढं तुम्ही लोखंडी तव्यावर स्वयंपाक कराल, पदार्थ बनवाल ती चविष्ट होतात। आता हे खोबरं आपण लालसर असं भाजून घेणार आहे। तर इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे। हे आपण काढून घेऊ आणि थंड करून घेऊ। आता यावरच आपण कांदा भाजून घेणार आहे। कांदा आपल्याला खूप काळा करायचा नाही, सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। आता यावर अगदी थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालणार आहे। त्यामुळे काय होतं, कांदा खूप पटकन असा हा आपला परतला जातो। तर तुम्ही बघू शकता कांदा छान असा आपला परतला गेलेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि कांदा, खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण हे पूर्णपणे आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे। कारण आपण कोथिंबीर, आलं, लसूण हे भाजलेलं नाही, पण खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे। त्यामुळे तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। थंड केल्यानंतर आपल्याला कमीत कमी पाणी घालून हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर बघा, गॅसवर मोठी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहे 1 मोठा चमचा भरून तेल। आता हे तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा छोटा चमचा जिरं, अर्धा छोटा चमचा मोहरी। आता ही छान आपल्याला फुलवून घ्यायची आहे, तडतडून घ्यायची आहे। तर बघा, छान अशी फुलायला लागलेली आहे। त्यामुळे काय होतं, आपल्या तेलामध्ये याचा जो फ्लेवर आहे, जो वास आहे तो उतरतो आणि त्यामुळे आमटी ही चविष्ट होते। तर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता कढीपत्ता। कढीपत्त्याचे 7-8 पाने इथे मी घालणार आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। कारण आपण चांगलं भाजलेलंच आहे तरी पण तेलामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे 1-2 ते 3 मिनिटांसाठी। आता जे आपलं वाटण आहे ते छान परतून झालेलं आहे आणि त्याला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये काही आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे। इथे जो मसाल्याच्या डब्यातला चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट हे सर्व यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि हे कमी तिखट आहे। आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे आहे। आता हे सर्व आपण परतून घ्यायचे आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। तर आपले मसाले इथे परतून झालेले आहे आणि तेल छान सुटलेलं आहे। आता आपल्या ज्या आमटीला घट्टपणा येण्यासाठी, मिळून येण्यासाठी, आता काही वेळेस काय होतं, भाज्यांचे जो रस्सा बाजूला होतो आणि मसाला बाजूला होतो, असं वेगवेगळं होण्यासारखं ते मग भाजी चवदार लागत नाही। आता त्यासाठी आपल्याला काय करायचं, इथे 1 चमचा भाजलेलं मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामुळे काय होतं की आपली आमटी ही मिळून येईल आणि चवीलाही छान लागेल। त्यासाठी आता आपल्याला हे
पीठ घातलेलं आहे आपण हे परतून घ्यायचं आहे, यामध्येच मिक्स करायचं आहे। भाजलेले पीठ घातल्यामुळे खूप छान अशी चव येते। अशा पद्धतीची एकदा तुम्ही आमटी नक्की करून बघा, चवीमध्ये खूप फरक पडतो। आपण नेहमी तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आपल्याला ही भाजी किंवा ही आमटी काही अवघड नाही, खूप सोपी आहे, खायला ते एकदम चवदार होते। आपण घेतलेलं डाळीचं पीठ हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि भाजल्यामुळं काय होतं की पटकन असं तेल सुटलं जातं। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी घालताना आपल्याला इथे गरमच पाणी घालायचं आहे। तुम्हाला घट्ट पातळ यानुसार घालायचं आहे, कारण आमटी ही पातळच असते। गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, तरी छान येते आणि आमटीची चवसुद्धा बदलत नाही। कोणतीही भाजी तुम्ही पातळ भाजी जरी केली तर त्यासाठी तुम्ही गरम पाणी वापरा। आता इथे मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ। इथे 1 चमचा मी मीठ घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार, काहींना अळणी आवडतं, काहींना थोडंसं मीठ असलेलं आवडतं। आता मीठ घातलेलं आहे, मिक्स करून घेऊ आणि मंद गॅसवर आपल्याला छान अशी उकळी घ्यायची आहे। आता यामध्येच आपल्याला अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। झाकण अजिबात ठेवायचं नाही। आता तुम्ही बघू शकाल आमटीला छान अशी उकळी आलेली आहे। आपण झाकण ठेवलेलं नाही, त्यामुळे काय होतं, उतू जाण्याची शक्यता असते, त्यामुळे झाकण ठेवायचं नाही आणि मोठा गॅस करून उकळी आणायची, गॅस मंद करायचा आणि त्यानंतर 5 ते 7 मिनिटासाठी आमटी उकळून घ्यायची। जेवढी आमटी उकळाल तेवढी ती चविष्ट लागते। आता ही आमटी आपण 5 ते 7 मिनिटासाठी उकळून घेऊ आणि आटवून घ्यायची आहे। जे आटल ते आपली आमटी ही स्वादिष्ट लागते आणि भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते। तर तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटांमध्ये छान अशी आमटी आपली आटलेली आहे आणि खूप छान अशी तर्री आलेली आहे आणि तुम्ही घट्ट पातळ बघू शकता। तर अशा पद्धतीची आमटी तुम्ही एकदा बनवा, खा आणि मग मला कमेंट करून सांगा की आमटी कशी झाली ते। खूप छान अशी तर्री आलेली आहे, आपण मसाला छान भाजला त्यामुळे छान अशी तर्री आलेली आहे। तर अशा पद्धतीची आमटी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।